पूजेला भगवंताकडे का जात नाहीत, तर त्याचं कारण भगवंतांनी स्वतः सांगितलं. सगळे नाही का, फार महत्वाचं कारण आहे. उद्धवाला परमात्मा बोलतात, ज्याच्या भाग्यामध्ये असे काही प्रसंग असतात, जो भाग्यवान असतो त्याला तशा प्रसंगाला पूजेला हजर राहता येतं आणि ते भाग्य भगवंताच्या कृपेने प्राप्त होते. उद्धवाला परमात्मा बोलतात, भगवत कृपा पावले सांग, त्यासीच कथा कीर्तनी अनुराग, ऐसा श्रीरंग स्वये बोलिला. श्रीरंग म्हणजे परमात्मा. परमात्माचं नाव आहे श्रीरंग. श्रीरंग काय, सगळे लोक पैशाच्या रंगामध्ये रंगलेले आहेत. कोणी कशाच्या रंगामध्ये, सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत लोकांना हाय पैसा, हाय पैसा, हाय पैसा. पैसा तो भगवान नहीं है, पैसा खुदा नहीं है, पण खुदा की कसम खुदा से कम नहीं है. आणि म्हणून लोक सर्व पैशाच्या मागे लागले. या सगळी जगामध्ये सगळे लोक रंगले. कशामध्ये, तर त्याचं उत्तर आहे लक्ष्मीच्या रंगामध्ये. कशा रंगामध्ये, लक्ष्मीच्या रंगामध्ये सगळं जग रंगलं. पण जो परमात्मा, ऐका, त्याला श्रीरंग का म्हणतात, जे जग लक्ष्मीच्या रंगामध्ये रंगलं आणि ते लक्ष्मी भगवंताच्या रंगामध्ये रंगलेली आहे. आणि म्हणून पाय धुवाचे नि देवा प्राप्त झाली. श्री म्हणजे लक्ष्मी आणि रंग म्हणजे परमात्माच्या रंगामध्ये स्थित असलेली. आणि म्हणून जी लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगलेली आहे त्याचं नाव आहे श्रीरंग. आणि असा श्रीरंग असलेला परमात्मा नाथ म्हणतात, ऐसा श्रीरंग स्वये बोलिला. काय बोलला, ज्याच्यावर मी कृपा करतो, ज्याच्यावर माझी कृपा आहे, तेच अशा पर्व काळाला माझ्या सेवेला उपस्थित राहू शकतात, अन्यथा राहू शकत नाहीत. खूप मोठी लोकसंख्या या शहराची आहे. सगळ्यांना आम्ही आवाहन केलं, उद्या प्राक्षाळ पूजेला सगळ्यांनी यावं. आदरणीय संस्थानचे अध्यक्ष भैया साहेबांनी सगळ्यांना सांगितलं, उद्या सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये माघ वद्य प्रतिपदेला या महिन्यामध्ये भला मोठा पर्व काळ आहे आणि आईसाहेबांची प्राक्षाळ पूजा आहे. आवाहन करून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुक्ताई वार्ता, माऊली माझी माऊली यांच्या माध्यमातून आवाहन केलं. किती लोक आले, का आले नाही, याचा अर्थ असा आहे की त्यांचं पुण्य नाही. ज्यांचं पुण्य आहे ते इथं आले. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. एखादी हिताची गोष्ट होत असताना जर काही अव्यत्यय असेल तर आपलं पाप आहे, अशाला येत असेल तर आपलं पुण्य आहे, भगवंताची कृपा आहे. मग आपण काय पूजा केली आज सगळ्यांनी ऐका. भगवंताला पुंडलिक रायाने उभं केलं. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत आणि तुका म्हणे मात धन्य त्याची. धन्य पुंडलिका बहु के बरे केले. परमात्म्याला उभं केलं. कारे पुंड्या मातलासी आणि उभे केले विठ्ठलासी. भगवंताला उभं केलं आणि देवाला सांगितलं संतांनी उभं राहा, तर ते उभंच राहिला, अजूनही बसलेला नाही. का बसला नाही, तुम्ही अच्युता ते निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हातीनं धरी आणाते. देव हा संताच्या अधीन असतो आणि म्हणून संतांनी उभं राहायला सांगितलं. परमात्मा उभा राहतो आणि यात्रेमध्ये रात्रंदिवस परमात्म्याला उभं राहावं लागते. तसं आईसाहेबांची आता यात्रा झाली, भली मोठी समाधी सोहळ्याचा कार्यक्रम झाला आणि यात्रेमध्ये जे सोपस्कर असतात, सकाळी उठल्यापासनं तर देवाला झोपेपर्यंत, तुम्हाला देवाला कशाला पाहिजे होते, त्याला अनुराग असं म्हणतात. भक्तीचे जे 9 प्रकार आहेत त्याच्यामध्ये अर्चना ही भक्ती आहे. यथा देहे तथा देवे. आपल्या देहाला जसं लागते, झोपणं, उठणं, नटणं, मुरडणं, जेवणं, प्रसाद, हे सगळं यथा देहे तथा देवे. देहाला जसं लागते तसं देवाला द्यायचं. आणि म्हणून या यात्रा काळामध्ये पूर्ण उपचार पूर्ण होत नाहीत. रात्रंदिवस देवाला गर्दी असते, अनेकांना दर्शन द्यायचं असते, अनेकांचे नवस, अनेकांच्या भाकिना, अनेकांचे जे मनोगत ते पुरवायचे असतात. त्याच्याकरता आदिशक्ती मुक्ताबाई रात्रंदिवस उभ्या होत्या आणि यात्रेमध्ये सर्वांना कृपा दृष्टीने पाहून सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वांचं प्रसन्न मन करण्याकरता भले मोठी तसदी आणि कष्ट इतर वेगळ्यापेक्षा यात्रा उत्सवामध्ये त्या समाधी काळामध्ये मुक्ताबाईला होतात. आणि म्हणून आईसाहेबाला झालेले श्रम ते घालवण्याकरता यात्रा संपल्यानंतर स्वच्छ सगळं मंदिर धुवून जे पूजन केल्या जाते त्याला शास्त्रामध्ये प्राक्षाळ पूजा असं म्हणतात. काय म्हणतात, प्राक्षाळ पूजा. मग देवाला त्याचा शीन भाग घालवायचा,
मग साखर, बारीक दळलेली साखर जे देवाला रुतणार नाही, आईसाहेबांना सुकुमार आईसाहेबांचा चेहरा आहे, लिंबू आणि साखर मुक्ताबाईला सर्वांनी लावायची. एरवी फक्त पुजारीच पूजा करतात, आपण दर्शन घेतो, पण आज आपल्याला प्रत्यक्ष हात लावून आईसाहेबांच्या चेहऱ्यावरून हात फिरवता आला. ऐका, मुक्ताबाईंच्या चेहऱ्याहून मुक्ताबाईच्या सरांवर जर आपले हात फिरले तर आपल्या हातावर ज्या रेषा असतात ह्या रेषा बदलण्याचं काम, हे भाग्यरेषा बदलण्याचं काम, तुमच्या हातात जर धनरेषा नसेल तर आईसाहेबांच्या चेहऱ्यावरून हात फिरला की धनरेषा स्पष्ट होते. धनरेषाच काय, आयुष्य मिळते. सगळं प्रारब्ध बदलण्याची किमया संतांकडे असते. म्हणून मुक्ताबाईनं हात फिरवायचा, वर्षातून एकदा पादुकांना हात फिरवायचा, याचा अर्थ असा आहे. आणि म्हणून मुक्ताबाईला स्पर्श करून आपल्याला पूजन करता येते. आज तो दिवस असतो. आणि मग अनेक प्रकारचे काढे, वनस्पतीमध्ये फार मोठी शक्ती आहे. पुष्णामीचा औषधी सर्वा सोम भूत्वा रसात्मकम, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून, चंद्राच्या प्रकाशाच्या माध्यमातून वनस्पतीमध्ये जो रस येतो आणि तो आरोग्याकरता खूप चांगला असतो. अशा अनेक वनस्पतीचा काढा तयार करून जवळ 11 प्रतीचे काढे तयार करून मुक्ताबाईला स्नान घालण्यात आलं. अनेक प्रकारचं पंचामृत आणि अशा प्रकारचं स्नान करून आईसाहेबांचं स्नान काढ्यांनी, गरम पाण्याने, धूत वस्त्राने सगळं मुक्ताबाईला आपण आज चोळून सगळं त्यांचं थकवा यात्रेमधला सगळा घालवला. आईसाहेब प्रसन्न झाल्या आणि त्या प्रसन्न होण्याच्या पूजेला, त्या सगळ्या साधनेला प्राक्षाळ पूजा म्हणतात. आपण या पूजेला हजर राहिलो, आपण भाग्यवान आहोत. आदरणीय भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांचे जे काही उपक्रम अलीकडे परंपरेने आपण चालू ठेवलेले आहेत, त्यामध्ये हा एक भला मोठा पूजेचा मान आहे, हा भला मोठा पूजेचा प्रसंग असतो. आज आपण इथं आहोत, इतरांना सांगा, यात्रा झाल्या तर येणाऱ्या प्रतिपदेला आईसाहेबांची प्राक्षाळ पूजा असते. आपण अनेक असंख्य संख्येने इथं हजर राहावं आणि ते भाग्य आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावं. मुक्ताबाईचा स्पर्श करण्याचं भाग्य, मुक्ताबाईचं आपण नाम आसक्तीने, रूप आसक्तीने, गुण आसक्तीने, स्पर्श आसक्तीने उपासना करू शकतो. ती उपासना आईसाहेबांनी आपण करून घ्यावी. अनेकांच्या माध्यमातून ते मुक्ताबाई करून घेतात. आणि आपल्याला जरी इथं येता आलं नाही तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुक्ताई वार्ता, माझी माऊली यूट्यूब चॅनल, या सगळ्यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत हा सोहळा, हे सगळं पाहण्याचं भाग्य विज्ञानाने आपल्याला कृपा केली. फक्त विज्ञानाचा उपयोग असा करायचा की असा करायचा तुम्ही ठरवायचं. असा केला की दुसरा मरतो, दुसरा मरतो, आणि असा केला की आपण मरतो. कोणाला मारायचं की गुणून ठेवायचं, हे आपलं सगळ्यांनी ठरवायचं. आणि म्हणून त्या पद्धतीने मुक्ताबाईने आपल्याला करून घेतलं. ही प्राक्षाळ पूजा श्री संत मुक्ताई संस्थान, श्री क्षेत्र मुक्ताई नगर, जुने मंदिर या ठिकाणी संपन्न झाली. संस्थानचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, संस्थानचे विश्वस्त, सगळे वारकरी, फळकरी, टाळकरी आणि सगळ्यांच्या सहकार्याने ही पूजा इथं संपूर्ण पूर्ण झाली. अशीच प्रकारची पूजा सेवा मुक्ताबाईने आपल्याला करून घ्यावी. मुक्ताला प्रार्थना करू आणि आईसाहेबाला प्रार्थना करून लढी बाळतान एका जनार्दनी कृपा सुदेने बजबरी, मुक्ताबाईच्या कृपेची मागणी करून आपण आजचा प्रवास इथला संपवू. पुंडलिक वरदा. श्री संत मुक्ताईचा अंतदान सोहळा नुकताच पार पडला. श्री संत विठ्ठलांच्या पादुका, श्री त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ पादुका, कौंडण्यपूर इथून या ठिकाणी रुक्मिणी मातेच्या पादुका, ज्ञानेश्वर माऊलींचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे सोपान काकाचे प्रतिनिधी, हे सर्व संत महात्मे या ठिकाणी हजर राहिलेत आणि सर्व भाविक मंडळींना त्याचा दर्शनाचा लाभ लागला. आणि आज प्रत्यक्षात ही यात्रा अंतदान सोहळ्याचा समारोप या ठिकाणी झाला. प्रक्षाळ पूजा या ठिकाणी करण्यात आली. सर्व भाविकांना आईसाहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे. आईसाहेबांचा थकवा जावा आणि त्या ठिकाणी आईसाहेबांचं अधिकाधिक सेवा करावी यावी या दृष्टीने भाविकांच्या उपस्थितीत प्रक्षाळ सेवेचा कार्यक्रम या ठिकाणी रवींद्र महाराज असतील, उद्धव महाराज असतील यांच्या उपस्थितीत पार पडली. सर्व भाविक उपस्थित राहिले, त्यांचे देखील खरं म्हणजे सहकार्य आम्हाला नेहमीच लागतं.